संत भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज हे गुरुबंधू होते आणि ज्या पद्धतीने प्रभू श्रीराम आणि महाबली हनुमंत यांच्यामध्ये ऋणानुबंध होते, म्हणजे त्यांनी जन्म घेताना सुद्धा या सृष्टीवर जो सप्तम योग साधला, म्हणजे हनुमान जन्माष्टमी आणि रामनवमी यामध्ये जे अंतर आहे त्याच पद्धतीने अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर या सृष्टीचा निरोप घेत असताना सृष्टीच्या कल्याणार्थ देह समाधी स्थित किंवा संजीवन स्थितीमध्ये ठेवण्यासाठी जो योग संत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांनी साधला तो आध्यात्मिक परंपरेमध्ये एकमेव योग आहे। कारण राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या संजीवन समाधी योग म्हणजे पुण्यतिथी या दिवशी आरंभ झालेला अखंड हरिनाम सप्ताह संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन येतं। हा योग भक्ती परंपरेमध्ये अद्भुत असून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जगाच्या पातळीवर असा योग आध्यात्मिक परंपरेत कुठेही दिसणार नाही किंवा आढळून येत नाही। म्हणून प्रभू श्रीराम आणि महाबली हनुमंत यांनी ज्या पद्धतीने या सृष्टीवर अवतार धारण करताना योग साधला, त्याच पद्धतीने अवतार कार्य पूर्ण केल्यानंतर जगदविख्यात तत्वज्ञानी थोर प्रबोधनकार राष्ट्रसंत भगवान बाबा आणि वामनभाऊ महाराज यांनी ज्या पद्धतीने संजीवन स्थिती समाधी योग साधला तो या सृष्टीवर अद्भुत असा योग आहे।